गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थी मित्रांना. जेवढे जमलेले विद्यार्थी आहे सर्वांना गुड मॉर्निंग. जय महाराष्ट्र. तुम्हाला आवाज आणि स्क्रीन व्यवस्थित प्रॉपरली दिसते मित्रांनो? मला कमेंट करून सांगा येस सर. आवाज स्क्रीन बरोबर येतो आहे? जेवढे विद्यार्थी मित्र जॉईन झाले असतील, अतुल, अनिल, प्रिया, शुभम, त्यानंतर फरीन, निखिल, अनूप. ठीक आहे, चला सुरू करूया आपण आजचं लेक्चर. बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये डायरेक्ट सुरू केला होता. त्याच्यातले आपण 2 टॉपिक ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, 2 म्हणजे कोणता कोणता तुम्हाला मी इम्पेरेटिव्ह म्हणजे लेटचा तुम्हाला समजून सांगितला होता, आणि त्याचबरोबर असर्टिव्ह सेंटेन्सचा इनडायरेक्ट कसा करायचा हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं. ओके, चला मग आपण सुरू करतोय आता आजच्या सेशनला. आजचा जो आपला पुढचा पॉईंट असणार आहे मित्रांनो, बघा आपण हे ऑलरेडी डिस्कस केलं. नंतर पुढे सिंपल पास्ट टेन्स चेंजेस टू पास्ट परफेक्ट हे पण आपण बघितले होते. हाऊ सम वर्ड्स चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच. बघा लाईकचा बघा कोणत्या कोणत्या शब्दांचा इनडायरेक्ट कसा होईल. दिसचा, दॅट, दिसचा, दोज, टुमारोचा, नेक्स्ट डे, एस्टरडेचा, द डे बिफोर. ठीक आहे, त्या अकॉर्डिंग चेंज टू दॅट. बघा या प्रकारे तुम्हाला इथे जे आहे मित्रांनो बदल अशा प्रकारे तुम्हाला शब्दांमध्ये करायची. बरोबर, जाऊया पुढच्या पॉईंटला. रूल्स फॉर सेंटेन्सेस दॅट स्टार्ट विथ लेट. आता लेटने जे सेंटेन्स सुरू त्याचेही रूल्स मी तुम्हाला सांगितले होते. कॉमन रूल्स फॉर चेंजिंग टेन्स इन इनडायरेक्ट स्पीच हे पण आपण बघितले होतं. रूल्स फॉर चेंजिंग द प्रोनाउन्स करेक्टली, कोणत्या प्रोनाउन कसा चेंज करायचा हे देखील मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे परत परत सांगायची आवश्यकता नाही पडणार आपल्याला. ठीक आहे, सर्वांना जय महाराष्ट्र. जेवढे जमले विद्यार्थी आहेत त्यांना. आणि बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की लेटचे भरपूर मी तुम्हाला सेंटेन्सेस सॉल्व्ह करून घेतले तुमच्याकडून. तुम्हाला बरेचसे वाक्य मी दिले होते. त्यामुळे बघा याच्यामध्ये आपला काही प्रॉब्लेम नाही, अडचण नाहीये. त्यानंतर पुढचा जो आहे रूल्स फॉर इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. इन सच सेंटेन्सेस ऑर्डर, रिक्वेस्ट, ऍडवाइस, निगेटिव्ह कमांड जे आहे याच्यामध्ये दिलेले आहे मित्रांनो. इन निगेटिव्ह कमांड द रिपोर्टेड स्पीच स्टार्ट्स विथ डू नॉट ऑर डोंट. त्या अकॉर्डिंग बघा, जाऊया पुढच्या पॉईंटला. रूल्स फॉर चेंजिंग इम्परेटिव्ह सेंटेन्सेस इन इनडायरेक्ट स्पीच. ओके, हे पण आपण बघितलं होतं. इम्परेटिव्ह स्पीचचं इनडायरेक्ट करताना काय करायचं, कोणते बदल होतात हे आपण ऑलरेडी बघितलेले मित्रांनो. तरी तुम्हाला एकदा सांगतो. बघा, से आणि सेट टू च्या ऐवजी काय करायचं. ऑर्डर, ऑर्डर्ड, कमांड, कमांडेड, रिक्वेस्ट, रिक्वेस्टेड, अर्ज, अर्ज, ऍडवाइस, एटसेट्रा असं तुम्हाला चेंज करायचं आहे. कुठे, से किंवा सेटच्या ऐवजी. इन्व्हर्टेड कॉमास मध्ये काय करायचं, हे काढून टाकायचे आणि तिथे कंजंक्शन जे आहे तुम्हाला तो टू लावायचा आहे. असर्टिव्ह मध्ये आपण दॅट वापरतो, याच्यामध्ये तुम्हाला टू लावायचं, टी ओ. बरोबर. आणि प्रोनाउन बघा, रिपोर्टेड स्पीच मधला तो प्रोनाउन जो आहे तो तुम्हाला नियमानुसार बदलायचा आहे. आणि वर्ड लाईक काइंडली, प्लीज आर रिमूव्ड. बघा, काइंडली आणि प्लीज हे शब्द जर वापरले गेले असतील इम्परेटिव्ह वाक्यामध्ये ते काढून टाकायचे तुम्हाला. आणि फॉर निगेटिव्ह कमांड, ठीक आहे, निगेटिव्ह कमांड असेल तर इन्व्हर्टेड कॉमास आर रिमूव्ड. इन्व्हर्टेड कॉमास काढून टाकायचे. आणि नॉट प्लस टू प्लस वर्ब, नॉट लावायचं, टू लावायचं आणि वर्ब यूज करायचा मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, वी डू नॉट चेंजेस. ठीक आहे, वी डू नॉट गो याचा चेंज कसा होईल, नॉट टू गो. ठीक आहे, वी डू नॉट गोचा चेंज कसा होईल, नॉट टू गो. या प्रकारे लक्षात घ्या निगेटिव्ह वाक्यांमध्ये. बघा, अतिशय सोपा टॉपिक आहे, जास्त अवघड काही नाहीये. जसं मी तुम्हाला सांगत होतो ज्याप्रमाणे. बघा, मी जर असं म्हटलं, मदर सेड टू हर चाइल्ड, कॉमा, डबल इंटू कॉमा, डोंट प्ले विथ फायर. बघा, डोंट प्ले विथ फायर. आता हे वाक्य बघा, याचं मला इनडायरेक्ट कोण करून दाखवेल. मदर सेड टू हर चाइल्ड, कॉमा, डबल इंटू कॉमा, डोंट प्ले विथ फायर. कोण सांगेल याचा प्लुरल, सॉरी याचा इनडायरेक्ट कोण करून दाखवेल मला? फटाफट कमेंट करून सांगायचंय. ठीक आहे, कमेंट करून सांगायचं फटाफट. चला फटाफट आन्सर. मला कोणी आन्सर दिलेलं नाही अजून पण या क्वेश्चनचं. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो. बघा, मदर, आता बघा तुम्हाला काय सांगितलं मी, मदर ऍडवाइज्ड किंवा इन्स्ट्रक्टेड पण म्हणू शकता तुम्ही, व्हॉट एव्हर, किंवा इन्स्ट्रक्टेड म्हणा. इन्स्ट्रक्टेड केलं मदरने. मदर इन्स्ट्रक्टेड हर चाइल्ड नॉट टू प्ले विथ फायर. हे तुमचं झालं करेक्ट सेंटेन्स. बघा, या प्रकारे तुम्हाला चेंजेस करायचे इम्परेटिव्ह मध्ये. समजा हे तुम्हाला मी निगेटिव्ह दिलं, जर तुम्हाला समजा मी पॉझिटिव्ह वाक्य दिलं मित्रांनो, पॉझिटिव्ह काय बघा, मदर सेड
टू हर चाइल्ड, कॉमा, डबल इंटेड कॉमा, ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर. सांगा मित्रांनो, काही लिहायचं. मदर सेड टू हर चाइल्ड ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर. याचं तुम्ही आन्सर कसं करणार? काही नाही करायचं, ठीक आहे. इथं काय करायचं तुम्ही, मदर बघा आस्ट येणार किंवा ऑर्डर, वॉट एव्हर. ऑर्डर तर नाही करू शकत, आस्ट येऊ शकतं. मदर आस्ट हर चाइल्ड टू ब्रिंग ग्लास ऑफ वॉटर. झालं, हे तुमचं उत्तर आहे. मदर आस्ट हर चाइल्ड टू ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर. झालं तुमचं. सो या प्रकारे तुम्हाला सगळ्या वाक्यांमध्ये बदल करायचे बघा. चला जाऊया पुढे आपण मग पुढच्या नियमाकडे. कॉमन रूल्स फॉर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. बघा कॉमन रूल्स तुम्हाला मी हे आपले रिपीट झालेले आहेत, तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेले आहेत. रूल्स फॉर कन्व्हर्टिंग एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस इनटू इनडायरेक्ट स्पीच. बघा एक्सक्लेमेटरी वाक्याला इनडायरेक्ट मध्ये कसं कन्वर्ट करायचं बघा. फॉर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस वी चेंज द डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच युझिंग द फॉलोइंग रूल्स. बघा लक्षात घ्या मित्रांनो, रूल्स फॉर कन्वर्टिंग एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस इनटू इनडायरेक्ट स्पीच. त्याकडून आपण बघू शकतो. सेड इज चेंज टू एक्सक्लेम्ड और एक्सक्लेम्ड विथ जॉय ऑब्लिक एक्सक्लेम्ड विथ सॉरो ऑब्लिक एक्सक्लेम्ड विथ ग्रीफ कॉन्फेस्ड विथ रिग्रेट अँड शाउटेड विथ अप्लॉज अँड क्राईड आउट किंवा इगरली विस्ड. या प्रकारे तुम्ही सेडचा बदल करू शकतात. बघा किती सारे बदल आहेत मित्रांनो. एक्सक्लेम्ड आहे जॉय सोबत, किंवा एक्सक्लेम्ड विथ जॉय, एक्सक्लेम्ड विथ सॉरो, एक्सक्लेम्ड विथ ग्रीफ. म्हणजे जसा त्या वाक्याचा टोन असेल ना तसा तुम्हाला याच्यामध्ये बदल करायचे. जसा टोन असेल तसा तुम्ही बदल करायचे. ठीक आहे, जाऊया मग पुढच्या आपण काही रूल्स कडे. इफ द रिपोर्टिंग वर्ब इज इन द प्रेझेंट ऑर फ्युचर टेन्स. जर समजा वाक्यातला रिपोर्टिंग वर्ब जर प्रेझेंट किंवा फ्युचर मध्ये असेल तर नो चेंजेस आर मेड टू द वर्ब ऑफ द टेन्स ऑफ द रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीचचा जो टेन्स असेल, रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय, कॉमामध्ये असलेलं वाक्य, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नाही तुम्हाला. इन सच केसेस, अशा केसेसमध्ये सेज टू चेंजेस टू सेल टेल्स ऑब्लिक कॉमेंट्स. बघा त्यावेळेस तुम्ही काय करू शकतात, सेजचं काय करायचं, टेल्स करा किंवा कॉमेंट्स करा एक्सेट्रा. इन्व्हर्टेड कॉमा जे आहेत हे काढून टाकायचे आणि बघा रिमूव्ह कंजंक्शन दॅट तुम्हाला यूज करायचं इथे. लक्षात घ्या मित्रांनो, मी जेव्हा तुम्हाला असर्टिव्ह वाक्य सांगितलं होतं, असर्टिव्ह वाक्यामध्ये सेड असेल तर सेडच घ्यायचा, सेड टू असेल तर टोल्ड करायचा. इनडायरेक्ट करताना कॉमास कडून दॅट लावायचा असर्टिव्ह म्हणजे साध्या वाक्यामध्ये. बरोबर, त्या प्रकारे आपण आपला इंटरॅक्टिव्ह अजून बाकी आहे. त्यानंतर आपण लेटचं वाक्य बघितलं, लेटमध्ये तुम्ही कसं करायचंय. त्यानंतर आपण इम्परेटिव्हचं वाक्य बघितलं, इम्परेटिव्ह मध्ये कंजंक्शन टू लागतो कॉमास काढून, आणि या एक्सक्लेमेटरी मध्ये देखील कॉमास काढून कंजंक्शन काय येणार मित्रांनो, दॅट यूज केला जाणार. बरोबर, सो या प्रकारे लक्षात घ्या. तुमचा जो मेन जो आहे इथे, ठीक आहे, तो तुम्हाला दॅट जो आहे तो वापरावा लागेल. द वर्ब अँड टेन्स ऑफ द रिपोर्टेड स्पीच चेंज अकॉर्डिंगली. साइन ऑफ एक्सक्लेमेशन इफ गिवन इज रिमूव्ड. जे एक्सप्लेनेशनचं जे चिन्ह आहे, म्हणजे ते उद्गारवाचक वाक्य चिन्ह ते काढून टाकायचं आणि फुल स्टॉप तुम्हाला तिथे वापरायचा आहे. इफ द रिपोर्टेड वर्ब हॅज वर्ड लाईक, जर समजा रिपोर्टेड वर्ब मध्ये जर शब्द असतील व्हॉट, अ और आव, हाऊ, देन वी यूज द वर्ड व्हेरी. तर तुम्हाला व्हेरी यूज करायचं इन प्लेस ऑफ देन. ठीक आहे, चला जाऊया मग आपण पुढच्या आता नियमांकडे. इथं तुम्हाला क्लिअर झालं मित्रांनो एक्सक्लेमेटरी मध्ये काय वापरायचंय. या गोष्टी लक्षात ठेवा. कंजंक्शन दॅट कॉमास काढल्यावर. ओके, रिपोर्टेड वर्ब जर समजा सेड असेल तर तुम्हाला काय वापरायचंय, से असेल तर टेल्स करायचं किंवा कॉमेंट्स करायचं. सेड असेल तर मग त्या अकॉर्डिंग ते एक्सक्लेम्ड करायचं. ठीक आहे, रिपोर्टेड वर्ब आणि कंजंक्शन दॅट. बाकी एवढं लक्षात ठेवा, बाकी काही तुम्हाला आवश्यकता नाहीये. ठीक आहे, आणि अजून एक गोष्ट, व्हॉट अ असेल, व्हॉट अ ने जर सुरुवात झाली रिपोर्टेड स्पीच मध्ये एक्सक्लेमेटरीची, तर समजा अ व्हेरी वापरायचा. बरोबर, आणि हाऊ ने सुरुवात झाली तर व्हेरी वापरायचा. मित्रांनो लक्षात घ्या. जसं एक्झाम्पल मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल नोट डाऊन करा. आय सेड, किंवा ही सेड असं म्हणतो, ही सेड कॉमा, डबल इंटू कॉमा मी तिथे दिला, व्हॉट अ ग्लॅमरस, व्हॉट अ ह्यूज बिल्डिंग, ह्यूज बिल्डिंग इट इज. बघा, आणि शेवटी मी काय केलेलं आहे, उद्गाराचे वाक्य इथं बघा, इथं चिन्ह द्यायला जागा नाही. समजा मी तुम्हाला लास्टला असं समजा की उद्गारवाचक वाक्य, ठीक आहे चला देऊन टाकलं. ओके, ही सेड व्हॉट अ ह्यूज बिल्डिंग इट इज. तुम्हाला याचा काय करायचं, इनडायरेक्ट करायचं. कसं करणार तुम्ही बघा, तुम्हाला सांगतो मी. ही एक्सक्लेम्ड,
exclaimed that what काढून टाकायचं आहे, काय करायचं, इट वॉज, इट इज आहे ना त्याचा, इट वॉज पास मध्ये करायचा कन्वर्ट. इट वॉज अ व्हेरी, बघा अ व्हेरी लावलेला आहे बघा मी तिथे व्हॉट अच्या जागेवर. इट वॉज अ व्हेरी ह्यूज बिल्डिंग. इट वॉज अ व्हेरी ह्यूज बिल्डिंग. वाक्य पूर्ण झालं, हे तुमचा आन्सर आहे. ही एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज अ व्हेरी ह्यूज बिल्डिंग. इथपर्यंत कॉन्सेप्ट क्लिअर आहे तुमची? इथपर्यंत कॉन्सेप्ट क्लिअर आहे? ओके, क्लिअर आहे. चला जाऊया आपण पुढच्या टॉपिकला. ठीक आहे, आता तुम्हाला पुढचा मी सांगतो. आता हा आपण कॉमन रूल्स ऑलरेडी घेतलेला आहे. कॉमन रूल्स यांचे आता तुम्हाला डायरेक्ट वाक्य दिलेले मित्रांनो. बघा, तुम्हाला वाक्य मी सांगतो. आता तुम्हाला या वाक्यांची प्रॅक्टिस, तुम्हाला उत्तर सांगायची आहेत. त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही 2-3 बघा इंट्रोगेटिव्ह बद्दल सांगून देतो. इंट्रोगेटिव्ह मध्ये काय तुम्हाला बदल करा, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण परत मी सांगतोय. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा तुम्हाला इनडायरेक्ट कसा करावा लागणार आहे. ठीक आहे, बघा व्हॉट जर असेल रिपोर्टेड स्पीच मध्ये, व्हॉटने जर सुरुवात झाली कंजंक्शन, तो शब्द घ्यायचा WH. या WH सुरुवात झालेली. ठीक आहे, बघा एक एक्झाम्पल तुम्हाला देतो मी. ही सेड टू मी, बघा ही सेड टू मी, किंवा ही सेड टू सीता असं पण चालेल. ही सेड टू सीता कॉमा डबल कॉमा मी जे केलेलं तुम्हाला, डबल कॉमा, ही सेड टू सीता he wants to become. ओके, तर चला असं मी करतो. व्हॉट डू यू लाईक, व्हॉट इज युअर नेम, चला असं पण म्हणजे व्हॉट इज युअर नेम, युअर नेम. हा क्वेश्चन मी तुम्हाला केला, मला आता इनडायरेक्ट करायचा. कसा करणार, ही आस्क्ड. बघा इथं काय असतो, सेट टूच्या ऐवजी आस्क्ड वापरायचा आहे इंट्रोगेटिव्हच्या केसमध्ये. ठीक आहे, इंट्रोगेटिव्हच्या केस तुम्हाला, ठीक आहे, इंट्रोगेटिव्हच्या केस तुम्हाला काय वापरायचं आहे, ही आस्क्ड. सेट टूच्या ऐवजी काय करायचं, आस्क्ड वापरायचा. ही आस्क्ड सीता. कंजंक्शन तुम्ही म्हणा इथं वापरायचं काय, WH वर्ड आलेला आहे रिपोर्टेड स्पीच मध्ये, तोच WH वर्ड घ्यायचा आहे तुम्हाला. व्हॉट करायचा, व्हॉट हर, आता तो कोणाला विचारतो, सीतेला, बरोबर. व्हॉट हर नेम वॉज, झाला फुल स्टॉप द्यायचा, वाक्य उत्तर तुमचं रेडी झालं. ही आस्क्ड सीता व्हॉट हर नेम वॉज, झालं, एवढंच आहे तुमचं. कळलं इथपर्यंत मित्रांनो? तुम्हाला इथपर्यंत कॉन्सेप्ट क्लिअर आहे? जाऊया आपण पुढच्या आपल्या पॉइंट्सला. ओके, अजून एक तुम्हाला मी क्वेश्चन सांगतो. बघा, हा तुम्हाला मी WH दिला, आता मी येस नो टाईपचा सांगतो. येस नो टाईपचा म्हणजे काय, बघा अजून एक वन मोर क्वेश्चन. ही सेड कॉमा अँड डबल इंक्लूड कॉमा मी इथे दिलेला आहे. ही सेड आर यू फ्री टुडे, क्वेश्चन मार्क. ही सेड आर यू फ्री टुडे, मग आता इनडायरेक्ट कसा करणार तुम्ही, ही आस्क्ड. आता इथे इफ किंवा वेदर तुम्हाला कंजंक्शन लावायचं आहे. इफ किंवा तुम्हाला अनलेस इथं कंजंक्शन लावायचं आहे. इफ किंवा अनलेस तुम्हाला काय करायचं, कंजंक्शन लावायचं आहे, बरोबर. समजा जसं मी तुम्हाला इथं इफ लावून दिला, इफ किंवा वेदर, अनलेस नका लावू, इफ किंवा वेदर कोणता पण चालेल. बघा मी तो तुम्हाला स्लॅश करून देतो, इफ किंवा वेदर. ठीक आहे, ही आस्क्ड इफ किंवा वेदर, इफ ही वॉज फ्री दॅट डे, इफ ही वॉज फ्री दॅट डे. समजलं इथपर्यंत तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे? लक्षात आली कॉन्सेप्ट ऑफ डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. बघा आपला हा सेकंड डे आहे, पहिल्या दिवशी आपण पूर्ण टॉपिक कव्हर अप नाही करू शकले, पण हा सेकंड डे आहे, त्यामुळे तुम्हाला आता सर्व कॉन्सेप्ट मी डायरेक्ट इनडायरेक्टची समजून सांगितलेली आहे. बघा मित्रांनो, एक्झामला हा 100% येणारा टॉपिक आहे, याच्यामुळे तुम्हाला हा टॉपिक बिलकुल पण स्किप करता येणार नाही. तुम्हाला हा टॉपिकचं प्रिपरेशन करणं आहे म्हणजेच आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? काही अडचण असेल तर विचारा, मी परत तुम्हाला सांगू शकतो. अदरवाईज मी डायरेक्टली तुम्हाला सेंटेन्सेस ऑलरेडी मी स्क्रीनवर दिलेला आहे. आपण सुरू करूया सेंटेन्स सोबत. चला पटापट आन्सर करा. क्लिअर आहे तुम्हाला इथपर्यंत कॉन्सेप्ट? काही अडचण नाही?
ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला जाऊया, डायरेक्ट तुम्हाला आन्सर द्यायचा. दीपक सेड टू मोना यू आर पंक्च्युअल. बघा, तुम्हाला क्वेश्चन पण दिलेला आहे आणि ऑप्शन देखील तिथे दिलेले आहे तुम्हाला. आता ते तुम्हाला ओळखायचं आहे. करेक्ट आन्सर काय येणार? फरीन सी, नेहा बी. बघूया. दीपक सेड, आता बघा ते तुम्हाला असर्टिव्ह वाक्य आहे म्हणून सेड टूच्या ऐवजी टोल्ड येणार. टोल्ड येणार म्हणजे फरीन तुझा ऑप्शन चुकीचा आहे. हा, म्हणजे सी सांगितला, बी केला, ठीक आहे. बघूया. दीपक सेड टूच्या ऐवजी काय येणार? आपण टोल्ड घेणार. टोल्ड मोना, कंजंक्शन दॅट येणार कॉमाच काढून, दॅट यू आर पंक्च्युअल आहे. आता जो मोनाला म्हणतोय ना, मग तिथे काय येणार? शी येणार, कारण तिचं प्रोनाउन काय? फेमिनाईन जेंडर आहे शी. आणि ते आरच्या जागेवर वॉज होणार, कारण तो सिंपल प्रेझेंट आहे तर सिंपल पास करायचा. शी वॉज पंक्च्युअल. बरोबर आहे. बी इज द करेक्ट आन्सर फ्रेंड्स. क्वेश्चन नंबर 2 घ्या. ज्यांचं उत्तर बी आलं त्यांचं बरोबर आहे. निखिल डी नाही येणार. पुढचा क्वेश्चन सांगा याचा आन्सर्स. क्वेश्चन नंबर 2 मी दिलेला आहे, उत्तर सांगायची तुम्हाला. विदाउट डिले, वेळ न घालवता आन्सर सांगायचे आहेत. मराठी ग्रामर. ओके, मराठी ग्रामर करूया, लवकर सुरू करूया आपण मराठी ग्रामर. जसं मी संडेला काल मी 1 तास, जवळजवळ 1.25 तास माझं काल लेक्चर होतं मराठी ग्रामरवर. मला तुमच्यामधून एकही स्टुडंट दिसला नाही. 1.25 तास लेक्चर चाललं होतं माझं काल. मराठी ग्रामरचे महत्त्वाचे क्वेश्चन मी डिस्कस केले होते काल. चला, सी, नेहा सी म्हणते, या क्वेश्चनचं उत्तर एवढा वेळ का लावताय मला कळत नाहीये. अरे तुम्ही आन्सर सांगता की मी फास्ट आन्सर सांगून लगेच पुढे जाऊ? ते क्वेश्चन संपवायला मला 5 मिनिटं लागतील फक्त. ठीक आहे. शी सेज रीमा कम्स लेट. बघा तिने काय केलंय, शी सेज. आता सेज म्हणजे काय आहे की प्रेझेंट टेन्स आहे. बरोबर. मग आता तुम्हाला मी सांगितलं सेज असेल तर सेज कंटिन्यू घ्यायचा, त्याला सेड करायचं नाही. रिपोर्टेड वर्ब जर समजा प्रेझेंटचा असेल तर रिपोर्टेड स्पीचचा काळ बदलायचा नसतो. म्हणजे रीमा कम्स लेटचा काळ जो आहे तोच राहणार. तुमचं उत्तर जे आहे शी सेज दॅट येणार कॉमाच काढल्यानंतर, आणि उत्तर तुमचं येणार रीना कम्स लेट. बघा, तुम्हाला सांगितलंय मी, रिपोर्टेड वर्ब जर तुमचं प्रेझेंट मध्ये असेल, वाक्याचा काळ बदलत नाही. रिपोर्टेड स्पीचचा रिपोर्टेड वर्ब जर प्रेझेंट मध्ये असेल तर उत्तर तुमचं बी आहे मित्रांनो. शी सेज दॅट रीमा कम्स लेट. ठीक आहे. सो याच्यामध्ये सी तुमचा आन्सर नाहीये, केम वगैरे करायचं नाही तिथे. ती म्हणते रीमा लेट आले, असं होणारच नाही. ती असं म्हणते की रीमा लेट येते, म्हणून ते उत्तर तुमचं बी असणार आहे. पुढचा क्वेश्चन. आय सेड टू हिम लेट अस गो आउट फॉर अ वॉक. चला या क्वेश्चनचे आन्सर सांगा फटाफट. आय सेड टू हिम लेट अस गो फॉर अ वॉक. उत्तर काय येणार तुमचं? अनु बी म्हणतोय. ओके, बी कसं येणार आहे? लेटेस्टला अपॉस्ट्रॉफी एस कसं देणार तू? बी बी येणार नाही याचा आन्सर. बी इज नॉट द करेक्ट आन्सर. बी उत्तर येत नाही तुमचं. ओके, निखिल हे म्हणतोय आय प्रपोज टू हिम टू गो आउट फॉर वॉक. चला बाकीच्यांचा काय आन्सर आहे? नेहा, त्यानंतर फरीन. सांगा तुमचं उत्तर काय येणार?
बघा उत्तर जे आहे मित्रांनो तुमचं, ज्यांनी आता मला कोणीही आन्सर सांगितलं नाहीये, स्टील मी तुम्हाला उत्तर सांगतो. उत्तर तुमचं डी आहे, लक्षात घ्या. बघा डी का उत्तर आहे. तुम्हाला मी काय सांगितलंय, ज्या वेळेस समजा रिपोर्टेड वर्ब सेट टू असेल लेटच्या वाक्यामध्ये, त्याला आपण प्रपोज टू वापरायचं आहे. म्हणजे आपण प्रपोजच्या नंतर टू वापरणार आहोत, बरोबर. सो आय प्रपोज टू हिम दॅट वी शुड गो फॉर अ वॉक. लेटसचा काय होतो, वी शुड होतो. वी शुड लावायचा आपल्याला, लेटस काढून टाकायचा असतो, म्हणून उत्तर तुमचं डी आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 4. आय सेड टू द विलेजर्स लेट्स हेल्प द इंजर्ड मॅन. कमेंट करून उत्तर सांगा. क्वेश्चन नंबर 4. ओके, निखिल बी म्हणतोय. बघूया या क्वेश्चनचा आन्सर्स काय. आय सेड टू द विलेजर्स लेट अस हेल्प द इंजर्ड मेन. काय येणार उत्तर. कन्फ्युजन आहे थोडं. ओके, काय हरकत नाही, मी कन्फ्युजन सॉल्व्ह करतो तुमचं. बघा ठीक आहे. बघा क्वेश्चन असा आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5. त्यांनी हे म्हटलेलं आहे की आय सेड टू द विलेजर्स लेट्स हेल्प द इंजर्ड. हा आता अपोस्ट्रॉफी एस असलेला आहे, बरोबर. लेट्स, याचं तुमचं उत्तर जे आहे, जे आता निखिलने सांगितलं ते बी सांगितलं, आणि बी तुमचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो. सो बी इज द करेक्ट आन्सर. बघा सेट टू च्या ऐवजी सजेस्टेड टू घेतला आपण, बरोबर. सजेस्टेड टू द विलेजर्स. आय सजेस्टेड टू द विलेजर्स. इथे तुम्ही दॅट यूज केला, कंजंक्शन बरोबर आहे अगदी. आणि इथं त्यांनी लेट्स वापरलाय अपोस्ट्रॉफी वाला, त्याच्याऐवजी आपण वी शुड घेतला. वी शुड हेल्प द इंजर्ड मॅन. सो बी तुमचं अगदी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर पुढचा मी तुम्हाला देतोय बघा स्क्रीनवर. क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला मी स्क्रीनवर आणलेला आहे. क्वेश्चन नंबर 5. राम सेड टू हिज बॉस लेट मी गो होम. सांगा आता. हा लेट मी, हा हा थोडा वेगळा आहे. लेट नंतर ऑब्जेक्ट आलेले बघा. लेट नंतर काय आलेलं, ऑब्जेक्ट आलेलं आहे. राम सेड टू हिज बॉस लेट मी गो होम. बघूया कोणाकोणाचे उत्तर बरोबर आहेत. ओके, बी अगेन. ओके ठीक आहे, आन्सर तुझा बी आहे. बघा या क्वेश्चनचं उत्तर तुमचं ए आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ये का आहे बघा. त्यांनी असं म्हटलं की राम सेड टू हिज बॉस, म्हणजे राम काय रिक्वेस्टेड हिज बॉस लेट मी गो होम, बरोबर. त्याने काय म्हटलं, लेट मी गो होम, म्हणजे काय, टू अलाव हिम टू गो होम. बघा तिथे तुम्हाला काय सांगितलं मी, लेट नंतर जर ऑब्जेक्ट वापरला, लेट मी, लेट हिम, लेट देम, लेट हर, लेटस, जर त्यांनी असं वापरलं असेल लेट नंतर, तर तुम्हाला तिथे कंजंक्शन ए लावायचं, लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे. So, तुमचं उत्तर काय येणार मग बघा. याचा आन्सर तुमचं ए आहे. राम रिक्वेस्टेड हिज बॉस टू अलाव हिम टू गो होम, बरोबर. जाऊया पुढच्या क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 6 स्क्रीनवर दिलाय बघा मी तुम्हाला. क्वेश्चन नंबर 6 क्लिअर आहे. ओके, दॅट्स गुड. चला, बाकीच्यांनी पण आन्सर सांगायचे, तरी बाकीचे आन्सर सांगत नाहीत. चला, पुढचा क्वेश्चन मी ऑलरेडी दिलेला आहे. मला उत्तर फटाफट पाहिजे बघा. कोण कोण आहे आन्सर देण्यासाठी अवेलेबल. अनुप आहे, नेहा आहे, निखिल आहे, शुभम आहे. क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर काय तुमचं.
ठीक आहे, नाही कोणी सांगितलं ठीक आहे, मी तुम्हाला डिस्कस करतो याचं. बघा याचाच तुमचा आन्सर आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6 जो मी तुम्हाला दिलेला होता. ओके, अनु बी म्हणतोय. ओके, बरोबर, याचा आन्सर बघा बी नाहीये मित्रांनो, तुमचं आन्सर याचं ए आहे, लक्षात घ्या. राम सेट टू, बघा क्वेश्चन नंबर, अच्छा ऑफिसरचं वाक्य आहे, बरोबर बरोबर. अनुप तुझं सेंटेन्स आन्सर बरोबर आहे, बी करेक्ट आन्सर आहे. बी इज द करेक्ट वन. बघा, दी ऑफिसर सेट टू द पोएम, ठीक आहे, दी ऑफिसर सेट टू द पिओन, पिऊनला जो म्हटला लेट द मॅन गो इन. दी ऑफिसर ऑर्डर द पिऊन, कारण तो पिऊनला ऑर्डर करणारा ऑफिसर आहे तो. ऑर्डर द पिऊन टू अलाउ द मॅन टू कम इन. बरोबर, गो इनचं कम इन असतं इनडायरेक्ट मध्ये, त्यामुळे तुमचं उत्तर बी बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न मी तुम्हाला देतोय. ही सेड टू आकाश डोंट मूव्ह. ही सेड टू आकाश डोंट मूव्ह. व्हॉट इज द आन्सर? ओके, निखिल सी म्हणतोय. बघा याचा आन्सर तुमचं एक आहे मित्रांनो, ही सेड टू आकाश डोंट मूव्ह. याचा आन्सर तुमचं काय ना, ही टोल्ड आकाश नॉट टू मूव्ह. ओके, सो तुमचं उत्तर काय आहे? सी नाहीये बिलकुल पण. तुमचं याचं अचूक उत्तर असणार आहे ते आहे ए. सो ही टोल्ड आकाश नॉट टू मूव्ह. तुम्हाला मी सांगितलं ना, डोंटचं तुम्ही नॉट टू करायचंय, टू नॉट करायचं नाही, नॉट टू असं करायचंय. क्लिअर आहे? पुढचं मी तुम्हाला देतो. अनुप हे बरोबर आहे, करेक्ट. चला पुढचा मी तुम्हाला देतो क्वेश्चन. ही सेड टू मी डोंट गो आउट. ही सेड टू मी डोंट गो आउट. याचं पण तसंच करायचं जसं मागचं आन्सर तुम्ही सांगितलं. चला पटापट आन्सर सांगा फास्ट. ओके, अनु बी म्हणतोय. बी बरोबर आहे, एकदम बरोबर. ही फॉरबेड मी. ओके, बी का ही फॉरबेड मी टू गो आउट. ठीक आहे, फॉरबेड येणार तिथे, फॉरबेड. नॉट टू करू नका, कारण तिथे काय आहे, त्यांनी फॉरबेड ऑलरेडी वापरलाय रिपोर्टेड व्हर्ब मध्ये, त्यामुळे तुम्हाला तिथे नॉट टू करायची गरजच नाही पुढे मित्रांनो. त्यामुळे तुमचं उत्तर जे आहे ते तुमचं बी असणार आहे. ठीक आहे, सो करेक्ट आन्सर बी आहे. क्वेश्चन नंबर तुम्हाला दिलाय 8 नंबरचा. 9 नंबरचा क्वेश्चन. यू सेड टू युअर मदर स्टॉप वॉकिंग. ही सेड, पुढचा बघा क्वेश्चन मी तुम्हाला दिलेला आहे. यू सेड टू युअर मदर स्टॉप वॉकिंग, याचा आन्सर काय येणार? बघूया कोणी आन्सर केलं. निखिल ए किंवा डी म्हणतोय आणि अनु बी म्हणतोय. ओके, बघा उत्तर याचं ए आहे मित्रांनो, व्हेरी गुड. आन्सर काय ए आहे तुमचं. यू सेड टू युअर मदर स्टॉप वॉकिंग, तर याचा आन्सर कसं होणार? यू प्रोहिबिटेड युअर मदर फ्रॉम वॉकिंग. सो ए इज द करेक्ट आन्सर चॉईस फ्रेंड्स. ठीक आहे, सो पुढचा मी क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर आणतोय. क्वेश्चन नंबर 10. बघा 10 नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो. ही सेड आय सॉ हिम हिअर. ही सेड आय सॉ हिम हिअर, कसं होणार याचा आन्सर? ठीक आहे,
पटापट सांगा उत्तर. क्वेश्चन नंबर 11. सो फास्ट आन्सर करा मित्रांनो. ओके, सी. नेहा ए म्हणते, निखिल सी म्हणतोय, अनु बी म्हणतोय. या क्वेश्चनचं उत्तर सी बरोबर आहे. आय सेड तसं तसं तुम्हाला घ्यायचं आहे. सॉरी, ही सेड दॅट, कंजंक्शन तुमचं येणार आहे दॅट. आय सॉ हिम देअरचा होणार आहे ही हॅड बीन. सॉरी, ही हॅड सीन हिम देअर. सिंपल पास ना तो, आय सॉ हिम देअर. याचा पास परफेक्ट करायचा आहे, म्हणजे ही हॅड सीन हिम देअर. लक्षात घ्या, सी इज द करेक्ट वन. क्वेश्चन नंबर 11. ओके, जाऊया पुढच्या याला, पुढच्या स्टेपला आपण जाऊया मित्रांनो. नेक्स्ट वन. अच्छा, अनुप म्हणते केलं नाही. अक्षय, मी तुझा मागचा कमेंट बघितला वाटतं. तुझा मागचा कमेंट मी बघितला असेल कदाचित, कारण तुझं मागे बी दिसतोय ना मला निखिलच्या वरच्या कमेंटवर. त्यामुळे मी ते रीड आउट केलं असेल, कदाचित ते झालं असेल. तर पुढचा घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 11. ही सेड आय हॅड गॉन टू न्यू दिल्ली. ही सेड आय हॅड गॉन टू न्यू दिल्ली. चला मग याचं उत्तर सांग अनुप, निखिल आणि नेहा, आणि बाकीचे अजून कोणी जेवण असेल ते. चला याचा आन्सर सांगा पटापट. चला ठीक आहे, आपण डिस्कस करूया. ही सेड आय हॅड गॉन टू न्यू दिल्ली. बघा याचं तुम्हाला आन्सर असेल मित्रांनो, ही सेड आय हॅड गॉन टू न्यू दिल्ली. बघा याचं उत्तर हे आहे की ही सेड दॅट ही हॅड. लक्षात घ्या मी काय सांगतोय, ही हॅड गॉन टू न्यू दिल्ली. तुम्हाला मी सांगितलंय पास परफेक्ट असेल तर त्याचा दुसऱ्या काळात कुठला बदल होते तोच काळ तसाच तुम्हाला यूज करायचा आहे. म्हणजेच काय, ही सेड दॅट ही हॅड गॉन टू न्यू दिल्ली. ये करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 थोडासा मोठा आहे, बघा काही हरकत नाही, तुम्ही सांगू शकता याचा आन्सर. चला फटाफट. ओके, निखिलचं डी आहे आन्सर. बघूया. ओके, बघा, माय कझन सेड माय रूममेट स्नोड थ्रू आउट द नाईट. याचं उत्तर जे आहे तुमचं ए आहे, डी नाही मित्रांनो. ठीक आहे, बघा जे मी आपल्या मागच्या क्वेश्चनचं बघितलंय एक्सप्लेनेशन, त्याच क्वेश्चन सेम एक्सप्लेनेशन याचा देखील आहे. याचा काही एक्सप्लेन करायची गरज नाही पडणार. बघा जे मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन सांगितलं, ही सेड आय सॉ हिम देअर, आय सॉ हिम हिअर, सेम त्या वाक्यासारखं त्याचं एक्सप्लेनेशन आहे. लक्षात घ्या, माय कझन सेड, बरोबर, म्हणजे तुमचं उत्तर काय ए आहे. माय कझन सेड दॅट हर मॉम, माय मॉम म्हणजे काय, हर मॉम मेट. ठीक आहे, हर रूममेट, मॉमने हर रूममेट हॅड स्नोड थ्रू आउट द नाईट. ठीक आहे, सो उत्तर तुमचं काय ए असणार आहे. लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13चं उत्तर एक आहे. डी नाही आहे. अनुप आणि निखिल डी नाही येणार. पुढचा क्वेश्चन नंबर 13. 12चं आपण बघितलं, आता 13चं उत्तर तुम्हाला सांगायचंय.
ही सेड आय क्लीन माय टीथ ट्वाइस अ डे. तो म्हणाला मी दररोज दात साफ करतो. दोनदा, दररोज दोनदा. सोपं वाक्य आहे. उत्तर थोडेसे लवकरात लवकर सांगा मित्रांनो. अनुप एक म्हणतोय, बघूया उत्तर काय आहे. ओके, याचा आन्सर बी आहे मित्रांनो. बघा, ही सेड दॅट ही क्लीन्ड हिज टीथ ट्वाइस अ डे. ओके, बी काय आहे? ही सेड दॅट ही क्लीन्स हिज टीथ ट्वाइस अ डे. तिथे ईडी लावायचं नाही तुम्हाला. तुम्ही ईडी लावला म्हणजे तुमचं उत्तर चुकलं, कारण ते शाश्वतिक सत्य म्हणजे तो खरं सांगतोय ना की दोनदा तो टीथ साफ करतो. त्यामुळे तुम्हाला काळ बदलायची गरज नाहीये. जो काळ आहे तो सिंपल प्रेझेंट आहे. सिंपल प्रेझेंट मध्ये तुम्हाला बोलायचं आहे. बरोबर. सो क्वेश्चन नंबर मी तुम्हाला 14 नंबर देतोय. 13 नंबर आपण बघितला. बॉय सेड, हुर्रे, वी हॅव वोन द मॅच. ओके, काय हरकत नाहीये. क्लीन तुम्ही एडी लावून टाकला असणार म्हणून तुम्ही उत्तर ते बी केलं असेल किंवा तुम्ही वेगळं आन्सर केलं असेल. ठीक आहे. पण त्याचं आपलं आन्सर जे होतं त्या क्वेश्चनचं ते तुमचं होतं बी. बी वॉज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 14चा आन्सर करायचं आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 14चं म्हणतोय का आणि अनु बी बरोबर. ओके, बघूया. द बॉयज सेड हुरे वी हॅव वोन द मॅच. ठीक आहे. अच्छा, 13चं म्हणतोय बी बरोबर. 13चं बी बरोबर आहे. 14चं काय? सांगा पटापट आन्सर्स. याचं उत्तर डी आहे मित्रांनो. द बॉयज सेड च्या ऐवजी काय घेणार तुम्ही, कारण एक्सक्लेमेटरी वाक्य आहे. द बॉयज एक्सक्लेम्ड विथ जॉय. कारण हुरे म्हणजे काय, जॉयने ते उत्साह करतायत. द बॉयज एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट दे हॅड ओन द मॅच. दे हॅड ओन द मॅच. कळलं? इथपर्यंत क्लिअर आहे? बघा, इथपर्यंत आपण ऑलरेडी डन केलेलं मित्रांनो. सो बघा, इथं आपण फिनिश करतोय. अनुप डी एकदम बरोबर. अजून एक आपला क्वेश्चन बाकी आहे, तो आपण घेतल्याशिवाय जायचं नाही. तो क्वेश्चन आपण घेऊन टाकूया. चला, आज 14च क्वेश्चन आपले आहेत. बघा, काय अजून बाकीचे क्वेश्चन असतील ते आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया मित्रांनो. ठीक आहे, नक्कीच प्रॅक्टिस एक्सरसाइज आणि लवकरात लवकर आपण मराठी ग्रामर सुरू करतो आहोत. बस आता 1-2 टॉपिक तुमचे बाकी आहेत, त्यानंतर तुमचं ग्रामर फिनिश होत आहे. ठीक आहे, ते आपण बाकी राहिलेलं उद्याच्या लेक्चरमध्ये आपण संपून टाकूया. चला, भेटूया मग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. उद्या आणि संध्याकाळी 4 आणि 6 वाजता इंग्रजी ग्रामरच्या क्लासमध्ये. सो ठीक आहे, आता आपण लेक्चर एंड करतोय मित्रांनो. सो जय हिंद, जय महाराष्ट्र.